सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 231 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मंजू म्हणाली, जानू मी पनीरची भाजी मटर टाकून केली आहे आणि वाव, बघूनच ना तोंडाला पाणी सुटते. आणि जानू, जर भाजी खाल्ली ना तर तुम्ही ना मला मिठीच माराल. आणि तो हसून म्हणाला, म्हणजे मरणाला मिठी होय भाजी खाऊन? ती हसून म्हणाली, नालायक कुठले. तो म्हणाला, इतकं कौतुक करते म्हणजे नक्कीच ती भाजी खाण्यासारखी नसेल, मला नाही खायची. ती म्हणाली, बसा बोंबलत. मग आता कुठे जातोय तो? आला गुपचूप खायला. आणि ती म्हणाली, कशी झाली भाजी? तर मुंडी हलवून म्हणाला, चांगली चांगली. ती म्हणाली, मग मारा की मिठी. आणि तो गाणंच म्हणाला, त्या नटीनं मारली मिठी, मला त्या नटीनं मारली मिठी. आणि म्हणाला, मी नसतो मिठी मारत, जे काही असेल ते संध्याकाळी. आणि ती म्हणाली, अजिबात नाही, मला नको संध्याकाळी तसलं काय, मला आत्ता फक्त एक मिठी मारा आणि सोडा. आणि तो म्हणाला, खाताना डिस्टर्ब करू नकोस. आणि ती तो मिठी मारणं म्हणून चिडली. आणि पोरगं लगेच म्हणालं, बाबा अहो कशाला वांद करता, मारा की एक मिठी तिला. ती चिडली तर काही खरं नाही. त्या पोराला तर आता भीतीच वाटायची आई बापाची, कारण कशावरून सटकेल आणि कधी युद्ध सुरू होईल याचा नेम नसायचा. त्यातली त्यात मंजू जास्तच हल्ली सटकेलपणा करायची, त्यामुळे तिच्या मनासारखं व्हावं असं त्या पोराला वाटायचं आणि तो पुढे पुढे करायचा. तो म्हणाला, तुझ्या आईने काही घालायचं ते वांद घालते, मी नसतो मिठी मारत. आणि ते पोरगं मंजूकडे गेलं आणि तिला हळूहळू म्हणते, कसं आई चिडू नको बरं का, मी सांगतो त्यांना तुला मिठी मारायला. मग त्यांचं जेवण झालं, तिच्या चपात्याही लाटून झाल्या आणि ती बेसिनजवळ गेली. तो हात धुवून मागे सरकला आणि ती हात धुवायच्या आधीच तिने मस्त असा एक मादक मुरडा दिला अंगाला आणि दोन्ही हात असे कथ्थक नृत्य करत असल्यासारखे वर घेतले आणि एका सुंदर मूर्तीसारखी उभी राहिली त्याच्यासमोर नखरे करत. आणि त्यानं आता दोन्ही हात तिच्या छातीवर ठेवले आणि तिला खूप खूप कुस्करली. आणि नंतर म्हणतो कसा चावट, पुसले बाबा हात असं म्हणून तिच्या गाऊनला छातीजवळ हात पुसून आला. आणि मंजू खूप हसली आणि गाणंच म्हणाली, मेरा सनम सबसे प्यारा है, सबसे प्यारा है, सबसे प्यारा है, वो जा जिगर दिल हमारा है, सबसे प्यारा है, सबसे प्यारा है. आणि तिचं गाणं ऐकून तो हसला आणि मुलाला म्हणाला, पिल्या वांद केलं नाही बाबा, मारली मिठी तुझ्या आईला. आणि ती खुश आहे का विचार तिला. आणि आता बापासारखंच पोरगंसुद्धा चावट म्हणतं, कसं अहो माझ्यासमोर मारायची असते बाबा. आणि तो म्हणाला, शाबास, पोरगंसुद्धा बापावर गेले, ते मोठं नुसतं अभ्यास करून करून बेजार होणार आयुष्यभर आईसारखं. आता त्याचं नाव घेतलं आणि त्याचा फोन आला आणि तो म्हणाला, आई आमच्या कॉलेजमध्ये मीटिंग आहे, तू येशील का? आणि सर म्हणालेत की तुझी आई मराठीची प्राध्यापिका आहे, तर एखादं लेक्चर घ्याल का? आणि मंजू नेहमीप्रमाणेच म्हणाली, बाबांना विचारा म्हणावं. आता विजयराव या मंजूदेवीचे पुजारी झाल्यासारखेच झाले होते. चिटणीस मॅनेजर काहीही म्हणा, तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी त्यालाच विचारावं लागायचं. मग आता तिकडेही जाणं भागच होतं. दोघेही निघाले. छोट्या पोराला शाळेतच ठेवलं, कारण यांच्यामुळे त्याचं फार नुकसान व्हायचं. सतत कुणीकडे पण त्यालाच फिरावं लागायचं घेऊन. ते दोघे गाडीवर होते आणि तिने मोर्चा बघितला चौकात. कंडोम वापरा, एड्स टाळा, असे या ते डॉक्टर, तरुण मुली मुली वगैरे हातामध्ये पोस्टर घेऊन उभे होते. आणि ती म्हणाली, या पोरीसुद्धा असं खुलेआम म्हणतात, मी तर म्हणते हे कंडोम बंदच केले पाहिजेत आणि होऊ द्या असे घाणेरडी कामं करणाऱ्याला एड्स. अहो किती वाढले आहेत प्रकार लफड्यांचे. ज्याला करू वाटत नाही ना तो सुद्धा करायला लागला आहे हल्ली, काही होत नाही म्हणून. आणि अनैतिक संबंधाचा प्रकार किती वाढला आहे, भीतीच नाही लोकांमध्ये. शाळेतल्या मुलींकडे सुद्धा ही पाकिटं सापडावीत म्हणजे आश्चर्य आहे.
विजय म्हणाला, अगं दिल्लीतल्या एका हॉस्टेलमध्ये अक्षरशः अर्धा ट्रक भरून वापरलेले कंडोम सापडले, तेही मुलींच्या हॉस्टेलमध्ये. बाप रे, कल्पना न केलेली बरी मंजू. आजकाल पोरं पोरी बाहेर राहून काय करतील काही माहीत नाही. आईबापांना वाटतं ते शिकत आहेत तिकडं, पण पैशासाठी आणि मौज मजा करायला हवी म्हणून ही पोरं पोरी एकमेकांच्या हॉस्टेलखाली रांगा लावून असतात. सिक्युरिटीसुद्धा काही बोलत नाही, त्याला पैसे द्यायचे आणि गप्प करायचं आणि सगळा धिंगाणा सुरू असतो. असे ते सध्याच्या सत्य परिस्थितीवर गंभीर होऊन बोलायला लागले. आणि मंजू म्हणाली, म्हणूनच मला वाटतं की हे कंडोमच बंद करावेत आणि होऊ द्या एकाला एड्स आणि मरू देत. हीच त्यांची शिक्षा व्यभिचारीपणाची. आणि विजय म्हणाला, तसं नसतं गं, यात चांगलासुद्धा भरडला जातो. मग तो किंवा ती बाहेर शेण खाऊन येतात आणि प्रामाणिक जोडीदाराला त्याचा त्रास होतो मंजू. आणि म्हणून हे कंडोम निघाले. आणि मंजूला तेही खरं वाटलं. आणि मग त्याला म्हणाली, काय हो, आपल्याला तर माहीत नाही ते कसलं असतं, आपण कधी वापरलंच नाही. मुलांमध्ये गॅप ठेवतानाही नाही आणि सुरुवातीला सुद्धा नाही. तुम्ही तर मला त्रास दिला कॉपर्टीचा. तो म्हणाला, आपल्याला काय गरज आहे वापरायची, तू मी कुठे चोरून करतोय. ती म्हणाली, तसं नाही, पण जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून. मग आता तो तिला इन्फॉर्मेशन म्हणून सांगत होता कंडोम कसा लावायचा कसा असतो. आणि ती मंजू म्हणाली, अहो सायन्स टीचर, प्रॅक्टिकल करून दाखवणार नाही का, फक्त ओरलच सांगणार का, मला शहाणं कोण करणार या बाबतीत. आणि तो हसून म्हणाला, गप्प बस, कुठलं पण प्रॅक्टिकल करायला सांगू नकोस, मला काही गरज नाही. मग ती म्हणाली, बरं राहिलं. आणि काय हो, कधी वापरलं नाही तर तुम्हाला कसं माहीत तुम्ही वापरले का, आणि माझ्याजवळ तर कधीच नाही वापरलं. आणि इंदुरीकरांचे फॅन असलेले विजयराव म्हणाले, आय घाले, इंदुरीकर महाराज दारुड्यावर बोलतात म्हणून ते दारू पितात का, तसं एखाद्या विषयावर बोललं की तो विषय अनुभव घेऊन बोलतोय असं कुठं असतं का. तसं मंजूला विजयरावांचा स्वतःचा बचाव करण्याचा युक्तिवाद पटला आणि ती हसायला लागली. आणि आता त्याला कळलं की त्याची मामी आजारी आहे आणि ते दोघे लगेच बघायला गेले. इथे मात्र विजयरावाने आडेवेडे घेतले नाही. आणि तिथं गेल्यानंतर मामीच्या सुनेनं गावरान कोंबडी कापली होती आणि बारकं पोरगं म्हणालं, गावरान चिकन आहे का, मी नाही खाणार, मला बॉयलर हवं, मी नुसता रस्ता खाणार. आणि मंजू म्हणाली, ए गप्प बस की, जितकं वाढलं ना तितकं घे आणि माझ्या शेजारीच बस, बोट बुडवायच्या आधीच नको म्हणू नको, थोडंसं खा आणि मग नाही म्हणायचं, मग मी आहेच की. मंजू आता असं म्हणाली. आणि विजय आणि दोघांनी गावरान कोंबडं चापून चोपून आणलं, अगदी पोटभर खाल्लं, कारण गावरान कोंबडं ऑलवेज टेस्टीच लागतं. आणि ती माणसं इतकी चांगली होती की फार आपुलकीनं वाढायची, मागं काहीही शिल्लक न ठेवता. कारण घरच्याच कोंबड्या असायच्या आणि 3 कोंबड्या कापल्या होत्या. शहरात कसं विकत आणायचं थोडंसं, तेवढंच वाढायचं आणि आम्ही जास्त पीस खातच नाही म्हणायचं आणि रश्श्यामध्येच उड्या मारायच्या. तसं गावाकडे नव्हतं. मंजू म्हणाली होती, तिच्या छोट्याला जवळ बस माझ्या, पण त्याची गरजच पडली नाही. मग मंजू निघाली आणि त्या चुलत जावेनं म्हणजेच मामीच्या सुनेनं तिला हळदी कुंकू लावलं आणि मंजूनं तिच्या मुलाच्या हातात 200-200 रुपये ठेवले. ते नको नको म्हणत होते आणि मंजू म्हणाली, का नको, मी काकी आहे ना त्यांची, आणि जितकं हक्कानं आम्ही तुमच्याकडे जेवायला आलो ना तितक्याच हक्कानं पैसे देते. आम्ही एकदा तरी नको म्हणालो का जेवायला, कारण भाऊजी आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे, तुमच्याशी आपुलकीचं नातं जोडायचं आहे, कारण आम्हाला माणसं जोडायला आणि माणसं जपायला फार आवडतात, हे तर तुम्हाला कळलंच असेल. आणि आपलं म्हणून जपलं की नाती आपली वाटायला लागतात, मग ती घरचं असो किंवा परकी. त्या मनीषेसारखं नाही कोणालाच आपलं म्हणायचं नाही आणि आपली माणसंसुद्धा दूर ढकलायची, मग कशाला कोण जवळ राहील.
आणि तिचं ते बोलणं ऐकून तिथे जमा झालेली माणसं भारावून गेली. आणि खरंच माणसं खूप कमवतात, खूप शिकतात, ज्ञान कमवतात, पैसा कमवतात, शिक्षण घेतात, पण सगळ्यांनाच असं माणुसकी कमवायला जमत नसतं. आणि मंजूनं सगळंच कमवलं, ज्ञान, पैसा, शिक्षण, आणि सगळ्यांपेक्षा जास्त म्हणजे माणुसकी. माणुसकी असेल तर माणसाला किंमत आहे. आणि आता तिथेच बाकीच्या काही बायका होत्या, त्या कौतुकानं आल्या होत्या तिच्याकडे तिला बघायला, कारण तिच्या सासूचं ते माहेर होतं. विजयचा आजोळ आणि विजय लहानाचा मोठा इथेच झाला होता आणि त्याची बायको म्हणून तिला बघायला आल्या होत्या, लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही. आणि विजयरावांचं झालं की सुरू, मी इथे चढायचं आणि मी इथे पडायचो. आणि जुन्या आठवणी सांगत होते. जेव्हा जेव्हा आजोळाला जातील तेव्हा तेव्हा तेच कॅसेट सुरू असायचं. आणि निघताना सगळ्यांच्या पाया पडली मंजू आणि निघाली. आणि मंजू विजय असेच होते, कधीच कोणाकडे रिकाम्या हाताने जात नव्हते. पूर्वनियोजन असेल तर खाऊ घेऊन जायचे, आणि जर खाऊ घेणं झालं नाही तर हातात खाऊसाठी पैसे ठेवायचे. आणि ते पुढे निघून गेले की मंजूचं पोरगं म्हणालं, आई अगो त्या इतक्या पैशांचं पोरं काय खातील गं? मंजू म्हणाली तिच्या अनुभवावरून, कुठलं खातात तेव्हा, घेतले त्यांच्या आईनं आणि ठेवले तिच्या डब्यात. कारण सगळ्याच आया असंच करतात, मुलांना मिळालेल्या खाऊच्या पैशांवर आईचाच हक्क असतो नाही का. मंजूसुद्धा तशीच करायची. तिच्या घरी पाहुणे यायचे, कुणी खाऊ आणायचं, कुणी पैसे हातात ठेवायचे आणि मंजू लगेच ठेवायची जवळ. कारण त्या पाहुण्यांची उठाठेव कोण करतं, तर तीच करते ना. आणि ती ठेवायची, साठवायची आणि सोनं घ्यायला भर घालायची पैशात. आणि विजय तिला म्हणाला, तू तुझ्या अनुभवावरून सांगितलंस ना हे. आणि मंजू हसली. आणि मग आता त्यानं गाणं लावलं, नई कोई पिक्चर दिखा दे, मुझे कहीं खाना खिला दे. आणि गोविंदाचं गाणं लागलं आणि तो मला मंजू तुझ्या लवरचं गाणं लावलं. आणि म्हणाली, पण खरंच तो खूप हसवायचा ना, म्हणून मला आवडायचा हो. आणि विजयराव तिच्याकडे बघून सावटपणे म्हणाले, मुझे तेरी पिक्चर दिखा दे. ए मंजू, दाखवशील का मला रात्री तुझा पिक्चर? तशी ती लाजून हसली आणि म्हणाली, थिएटरचा दरवाजा ओपन असेल, या आणि बघा. आणि तोही हसला. आणि या नवरा बायकोची अशी रोमॅन्टिक शाब्दिक कोट्यांची जुगलबंदी म्हणजे खूप खास असायची. त्यात तिनं जर साथ दिली ना त्याला, मग काही विचारूच नका. एकदम दोघांचंही दिल गार्डन गार्डन होऊन जायचे आणि संध्याकाळचा मूड बनून जायचा. आणि आता असाच मूड छान तयार झाला होता. मग संध्याकाळी पुन्हा सगळे जेवले. तो उठला, जमिनीवर तसंच भाताचं भांडं होतं आणि मंजू म्हणाली, आहो उचला. तो आला आणि तिलाच उचलली आणि ती खूप हसली. आणि तो म्हणाला, तू बोललीच नाही स्पष्ट की हे उचला, मग मी काय समजायचं, म्हणून तुला उचलली. आणि सारखा वेड्यासारखा करायचा, इकडून तिकडून यायचा, तिच्या छातीला खांदा घासायचा, हात लावायचा, गाल घासायचा, नुसतं फ्लर्टिंग करत होता. आणि मंजू म्हणाली, 3-4 दिवस नाही भेटलं की माणूस असाच वेड्यासारखा करतो, आता याला प्रेमाचा डोस देऊन बरं करूया. आणि असं म्हणून तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाले, आहो लाव का दरवाजा, तुम्ही लई येड्यासारखं करताय. हसला तो आणि म्हणाला, आमच्या गावच्या छगड्याना तो पण असाच येड्यासारखा करायचा, दिसेल त्याला मारायचा आणि लोक म्हणायची त्याचं लग्न होईना म्हणून ते असं करतंय, त्याला एखादी पोरगी करून द्या म्हणजे शांत होईल. मंजू खूप हसली आणि म्हणाली, अरे बापरे, लग्न होईना म्हणून भांडण करायचं, काय संबंध, भांडायला बायको नसते म्हणून का. तो म्हणाला, तसं नाही गं, त्याची गरमी बाहेर पडायला चान्स नव्हता ना, म्हणून तो पिसळायचा. आणि असं पण असतं का, म्हणून मंजू खूप हसली आणि म्हणाली, चला बाई, तुमची गरमी बाहेर काढते, नाही तर उगीचच तुम्ही बाहेर जाऊन कोणाला पण मारायचा. आणि काय हो. आणि आता तो खूप हसला आणि म्हणाला, आता नको, संध्याकाळी करूया, आता मला जायचं आहे बाहेर. आणि ती गप्प बसली आणि तो तिचा गाल चावून गेला आणि पुन्हा आला
आणि आरशापासून माघारी गेला. पुन्हा म्हणाला, आई घालायला मी आरशापाशी कशाला गेलतो, विसरलोच. बायकोसमोर असलं की असंच होतं. आणि पुन्हा गेला आणि खरंच तो आता पासूनच वेड्यासारखा करायला लागला होता. आणि जेव्हा मंजू घरात नसेल तेव्हा ते घर त्याला किती खायला उठणार होतं याचा विचार न केलेलाच बरा. उठता बसता झोपताना सुद्धा त्याला घरात फक्त बायको आणि बायकोच लागायची आणि बाईल वेडा हे विशेषण त्याला शोभून दिसायचं. मग तो बाहेर जाऊन आला आणि संध्याकाळी जेवताना ती म्हणाली, अहो मी ना आज खूप छान तयार होणार आहे, एकदम हटके. तुम्ही तयार आहात ना? आणि तो तिला म्हणाला, हो पण आंटी मला सोसला तुमच्या जवानीचा वार. तिला अजून हसत म्हणाली, जा तिकडे, मी नाही आंटी, तुम्हीच अंकल आहात. आणि बघाच तुम्ही मी कशी तयार होते, मग म्हणू नका की मी आंटी दिसते. आणि तो म्हणाला, पखाडं लावून येशील का? तशी ती खूप हसली आणि म्हणाली, काय काय हो तुम्ही पण काही पण म्हणता. तुम्हाला अगं म्हणजे परीचे पंख गं, आपल्या ग्रामीण भाषेत पंखांना पखाडं म्हणतात. आणि तू अशी परीसारखी अलगद येशील का माझ्या बाहूपाशात हा हू करायला. आणि मंजू पुन्हा खूप हसली.